नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण अगदी घरगुती पद्धतीने मस्त झटपट तयार होणारं इन्स्टंट असं कैरीचं लोणचं पाहणार आहोत. तर हे कैरीचं लोणचं अगदी झटपट तयार होतं आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे लोणचं तयार होतं आणि हे शिवाय लवकर देखील मुरतं, कारण याच्या ज्या फोडी आहेत त्या आपण अगदी छोट्या छोट्या केलेल्या आहेत. त्यामुळे हे कैरीचं लोणचं अगदी पटकीने 1 ते 2 दिवसामध्ये मुरतं आणि खायला हे लोणचं अतिशय अप्रतिम लागतं. तर हे लोणचं या उन्हाळ्यात एकदा जरूर करून बघा. तर लोणचं बनवण्यासाठी इथे मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर इथं कैरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही कैरी वापरू शकता. तर इथं मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे, जी जास्त आंबट देखील नसते. आता व्यवस्थित धुवून पुसून घेतलेली आहे कैरी. त्यानंतर वरचा देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ही कैरी या पद्धतीने कट करून घ्यायची. तर छान अशा कोवळ्या कैऱ्या आहेत, त्यामुळे यातली जी कोय आहे ती पण अगदी कोवळी आहे. तर मी विळीवर मस्त अशा याच्या छोट्या छोट्या फोडी करते आहे. तर इथं अगदी जितक्या छोट्या होतील तितक्या छोट्या फोडी करायच्यात. यामुळे हे लोणचं अगदी लवकर मुरतं आणि खायला पण हे लोणचं खूप छान लागतं. तर मस्त असं हे आपलं छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थोड्याशा मोठ्या फोडी हव्या असतील तर तुम्ही थोड्याशा मोठ्या आकाराच्या फोडी देखील करू शकता, पण छोट्या फोडी केल्यामुळे त्या लवकर मुरतं लोणचं आणि खायला पण छान लागतं. तर मस्त असं आता ह्या 2 कैऱ्या मी छान अशा याच्या छोट्या छोट्या फोडी तयार करून घेणार आहे. त्यानंतर आता याचा मसाला पाहूयात. तर इथं लोणचंसाठी कैरी पण आपली छान अशी तयार झालेली आहे. आता मसाला पाहूयात. तर इथं मसाल्यामध्ये मी 3 चमचे मोहरी घेतलेली आहे, जी घरामध्ये असते आपल्या नेहमीची, तीच 3 चमचे मोहरी घ्यायची. 3 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि 1 ते 1.25 चमचा तुम्ही इथे मेथ्या घेतलेल्या आहेत. तर मेथ्या या जास्त वापरायच्या नाही आहेत, नाहीतर लोणचं जे आहे ते कडू होऊ शकतं. त्यामुळे 1 ते 1.25 चमचाच आपल्याला मेथी घ्यायची आहे. तुम्ही 1 चमचा घेतला तरी पण चालेल. तर मेथ्या आता अगदी मंद गॅसवर छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता इथे हे जे मसाले आहेत हे आपण भाजून वापरतो आहे, तर ते आपल्याला करपू द्यायचे नाही आहेत, नाहीतर कडवट चव त्या लोणच्यामध्ये उतरते. त्यामुळे अगदी मंद गॅसवर आपल्याला जिरं, मोहरी आणि मेथ्या भाजून घ्यायच्या आहे. तर मेथ्या भाजून झालेल्या आहे, तर मेथ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे. तर मस्त असा जिऱ्याचा पण छान सुवास आला की लगेचच जिरं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मोहरी भाजून घ्यायची आहे. तर मोहरी अगदी पटकीने भाजली जाते, त्यामुळे ती आपल्याला लगेचच काढून घ्यायची आहे. तर छान असा एक सुगंध आला की आपल्याला हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर छान मोहरी पण बघू शकता छान भाजली गेलेली आहे. काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात. आता हे वेगवेगळं भाजायचं आहे, आपल्याला एकत्र भाजायचं नाही आहे. एकत्र केलेलं आहे आणि छान थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. थंड झालं की मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छान अशी याची पावडर करून घ्यायची आहे. तर इथं मी याची छान अशी पावडर करून घेणार आहे. तर बघू शकता छान अशी पावडर तयार झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तर इथं मी 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. लोणचं आहे, थोडंसं तेल असायलाच हवं, त्यासाठी 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. यात थोडीशी मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. आणि आता यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. तर इथे अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि मीठ घ्यायचं आहे. तर साधारण मी 2 मोठे चमचे मीठ घेतलेलं आहे. लोणच्यामध्ये मिठाचा थोडासा जास्त वापर असतो, तर 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तेल आता आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. संपूर्णपणे थंड होण्याची वाट बघूयात. तोपर्यंत इथं कैरी घेतलेली आहे. कैरी एका भांड्यात काढून घेतली. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी 2 मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही लाल तिखट तुमच्या अंदाजानुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे जो वाटलेला मसाला होता, जिरा, मोहरी आणि मेथ्याचा जो मसाला होता वाटून आपण बारीक केला होता, तो टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जी फोडणी आहे ती थंड झाल्यानंतरच आपल्याला या कैरीवर टाकून घ्यायची आहे.
आता हे लाल तिखट आणि हे मसाले जे आहेत ते आपण तेलात न टाकता या पद्धतीने कैरीमध्ये टाकलेले आहेत. याचं कारण असं की मसाले जे आहेत ते गरम गरम तेलात टाकल्यामुळे करपू शकतात आणि त्याची जी कडवट चव आहे ना ती त्या लोणच्यात उतरते. त्यामुळे आपल्याला या पद्धतीने कैरीमध्ये हे मसाले मिक्स करायचे आहेत. आणि त्यानंतर ना आता हे तेल थंड झालं की मग हे तेल थंड झालेलं तेल आता आपल्याला या कैरीवर टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ही कैरी किंवा हे लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट तयार होणारे लोणचं आहे हे आणि तुम्ही हे असं मिक्स केल्यानंतर लगेचच खायला घेऊ शकता. इतकं छान लागतं हे लोणचं, झटपट तयार होतं. आणि हे लोणचं एकदा करून ठेवलं तर खराब देखील होत नाही. फक्त 1 ते 2 दिवस बाहेर ठेवायचं आहे आणि चांगलं मुरलं ना की मग हे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. एका मस्त बरणीमध्ये, स्वच्छ केलेल्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये हे तुम्ही ठेवू शकता. तसं हे जे लोणचं जे आहे ते जास्त टिकत नाही, कारण घरचे सगळे फस्त करून टाकतात. इतकं चविष्ट हे लोणचं तयार होतं. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या छान अशा चटकदार खमंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.